बहिणीची आई काय करते बा? असे कुठल्या तरी ऑफिसात कामाला. मग शिकलेली असेल ना? असेल शिकलेली. मला पण शिकायचं होतं ग. म्हणजे काय नाही ग, लहानपणी मला खूप शिकायचं होतं, पण तुझ्या दादांशी लग्न झालं आणि सगळं राहूनच गेलं. म्हणजे माझी तशी काही तक्रार नाही आहे. असं नाही बरं. बघा ना, लहान कशी सकाळपासून हे कर ते कर आपलं करते आणि मग सगळं काम माझं वाढून ठेवतो. अहो हे काय निघतच होते. त्या दिवसाचीच वाट बघते. तोपर्यंत म्हटलं आईला छान काय करावं. पण आई बघा ना, तिला नीट साडी सुद्धा नेसता येत नाही. कशी वेगळ्यासारखी राहते ती. अरे तुझ्या आईनं नटून थटून कुठे मोठ्या ऑफिसात कामाला जायचं काय? ऑफिसात नाही जात म्हणून काय झालं? कामाला तर जाते ना. आणि मुळात म्हणजे ऑफिसात नाही जात म्हणून चांगलं तयार नसेल असं कोणी सांगितलं? हे बघा दादा. वय ग माझी आहे, वय वय. तुझ्या बाळानं एकच लगीन केलं होतं आणि तू मलाच नव्हतं कोणाला नाही म्हणालाय का? मी नदी नाही. आता तुझ्याशिवाय दुसरं आहे कोण म्हातारे? आणि तुझी नात आहे ना, बोलायला लागली ना की डोक्याचा पार भुगा करून टाकती. मग हायच माझी नात गुणाची. आई मी येते. यायला उशीर होईल. का? अगं ते सांगितलं ना संस्थेचं काम. पण अभ्यास लक्षात ठेवायचं बरं का नाही? अगं हो ग. असता कॉलेज नंतर तात्पुरता. मी येते. थांब ना. चल मी घेऊन जा. हा. आणि तुला? अगं माझं पळत शिकवते ना तुला. अगं आरशे, टाइम पाहिला का? तुला कामाला नाही जायचं बाई. जायचंय ना, ते पाणी भरायचं राहिलं ना तेवढं उरत त्यांनी कधीच निघते. अगं त्या राणीला जायचं होतं सोबतीला. तिचा अभ्यास असतो ना. हो, घरातली सगळी कामं तू कर. मला म्हातारीला जेवढं जमतं तेवढं मी कर. पण त्या पोरीला काय असेल नका. अशी ध्यानात ठेव, ती फक्त नावाची राणी आहे. तिचा बाण राजा आणि महाराजा. झालं का माझ्या नावाच्या काय कर? आता झाले असेल तर तेव्हा कराल का जरा? तुम्ही गोळ्या घेतले का? नाही नकोय. कंटाळा आला मला डोळ्याचा आणि मला माणसं. किती बी खा किती बी चोळा तरी का उपयोग आहे का? डॉक्टर बोलले ना. तुमचा नवरा पांढरा झालाय, तोही कायमचा. तू असं काय बोलताय? कारण माझ्या डोळ्यांना जे दिसतंय ना ते मान्य करायला तुम्ही तयार नाही ना म्हणून. मला पोरा जखमून खूप माझं की बरं वाटतंय. पण दवाखाने घेतल्याशिवाय गुण कसं यायचं बरं? नाही आता किती मी अमृतावरून सोडलं ना तरी काय बी उपयोग होणार नाही. असं धीर सोडून कसं चालेल बरं बाबा? हा? तर काय करू म्हातारे सांग ना. ऊन पाऊस न बघता कामं केली तुम्ही, पण या पायामुळे हत्तीसारखं साखरेने बांधून ठेवले हत्तीसारखी अवस्था आली माझी. लहान पोरासारखं माझं आकडं बुकडं सगळं हीच बघते का? पण अजून मी पायात काय जीव येत नाही माझ्या. मला त्या जगण्याची इच्छाच नाही राहिली. जगायची इच्छा नाही. मला आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघून जगायचं ना? हा? हाय ना पोरगी? करती सगळे. सगळं भाग उचलती. हत्या. ह्याला सांग. कितीदा पोराला सांगितलं तरी तेच 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 तेच. जसा काय त्रास फक्त ह्यालाच होतो. आम्हाला काय त्रास होतो? आम्हाला तसली काळजीच नाही. ह्यालाच फक्त काळजी आहे. हो, कशाला बोलायचं? किती बघा चिडल्या. थांब. या, गोळ्या. पाणी दे बरं. या. हो, घ्या ना. आता आपण आंघोळ करून घेऊ. नाही मला आंघोळ नाही करायची. हो, असं कसं म्हणता? आंघोळ केलं की तुम्हाला जरा बरं वाटतं. आता सकाळी सकाळी आंघोळ केल्यावर
त्यांना उड्याच मारायला लागणार आहे. अहो, आंघोळ काय फक्त शरीरासाठीच नाही करत, मनासाठी बी करते. हा, किती वेळा तुम्हाला सांगायचं ना, मलाच कळत नाही. मी एका जागेवर बसल्यापासून बघतो तर जरा जास्तच सुस्त आहे. काय राणीची पुस्तकं वाचतेस की काय? नाही बा, राणीची इंग्रजी पुस्तकं मला थोडीच येणार आणि मला काय बी कळत नाही बघा त्याच. नुसती डोळ्यासमोर धरली ना तरी डोकं गरगरतंय माझं. लेख कोणाची आहे? या किशोर शिंदेची. होय तर तुम्हीच तिला 9 महिने पोटात वाढवली ना. आणि मी काय करत होते? सगळ्यात लाईट फिरत होते की नाही? म्हणजे लेख तुझी आहेत, गुण तुझे घेतले, ग्रुप मात्र माझं घेतलंय कोणी. चल हात वरती कर. तुझी लहान पोरासारखी आंघोळ घालते त्याची लाज वाटते का मला? असं काय करताय? नवरा म्हणजे बायकोच्या पोटातनं वाढलेलं मुलंच असतं बघा. मला काय वाटतं की नक्की कळत नाही आहे का तुला? हो, तुम्ही ना स्वतःला नेहमीच नवरा समजत आलात बघा. म्हणजे मी नवरा नाही आहे का तुझा? कसं आहे ना, लग्न झाल्यावर ना कोणता पण बाब्या पहिला नवराच होतो. आणि मग जसं पाणी गळत असतं ना, ते हळूहळू निघू लागतं ना, तसा संसार बी फुलत जातो बघा. आणि मग नवरा ना बायकोसाठी फक्त नवरा नाही उरत, त्याचं कधीतरी लहान लेकरू बी होत आहे. तेच लहान लेकरू मस्ती करायला लागलं तर त्याला फटके पण देता येतात ना? नवरा पटकन हात उचलू शकतो. बायकोला आई म्हणून पडती मिळाली ना, तिच्या रागाची मजल आहे ना, दळून देण्याच्या पलीकडे जात नाही. आता लेकराच्या हात बांधले गेले तेव्हा केलेल्या खट्याळपणाबद्दल त्याला फटके देता येते का? असं कसं पटके देऊन बाळ थोडंच आईच्या अंगावर येतं. ते आगाऊपणा पण तेव्हाच करतं, कारण त्याला माहित असतं जगानं किती हात उभारले ना तरी आईच्या तुझी त्याचे फटकारे बसत नाहीत. असे मला या अपंगपणाची भीती वाटते. असं काय करताय? असे हो मी आहे ना, नका करू. मी सगळं करीन. होय, सगळं करीन. कारण आईच्या कुशीत बाळ आणि बायकोच्या मिठीत नवरा नेहमी सुरक्षित असतं बघा. चल आपण आंघोळीला जाऊ. आणि स्वतःच्या उचला करता क्या छोटू, नया फोन लाया? डाका वाका डाला क्या? नहीं रे, सेकंड हैंड ली है। चल एक पान बना मस्त. उत्सव का रोज वाला। अरे वही अपना. मोनिका किधर रहेगी रे? म्हणता समोर किती क्या सेठ, बैठेगा क्या? तबीयत खुश कर देगी मैं. अरे वो अभी गई ना, उसको किधर देखने लगता है। क्या सेठ, इधर सभी को पहचानते हैं और तू उसको काय को देख रहा है? मेरे को उसी को ही देखने का है। मेरे को देखना, वो क्या ताजमहल है क्या? मैंने मुझे उसी को ही देखने का है। अरे असली ताजमहल तो मैं है ना. अरे मेरी मुमताज, मुझे वही ताजमहल देखने का है। ए सेठ, बैठने का है तो बोल. तेरे को तो ठीक से खड़ा भी नहीं हो जा रहा है और उसको देखेगा. चल निकल. कल ठीक से खड़ा होके आएगा। हाँ चल अभी निकल, चल चल. आ जाते किधर किधर से. ए छोटू पान बना क्या रे? हाँ बता। म्हणता गेला का गं? गया. तेरे पसीने काय को छूट रहे थे? अब ओळखीचा होता ना माझ्या, मला ओळखलं नाही ना त्यानं. नहीं. हाँ. चल अब धंधे पे ध्यान दे. का गं? तेरा तो बहुत झंझट रे. हाँ। लोकल से आने का जाने का. ये, इधर ही शायद को नहीं रहने को आती रे तू. वा गं, शानीच आहेस. इथं मी मला
भाईला माझं घर आहे तिकडं. मदद कैसे है रे तेरा? फाटेवरच आहे गं. क्या हुआ था उसको? आता लाईटच्या खांबावरून पडले ना. खेती बाड़ी नहीं है क्या? अगं ये बाय, शेतीबाडी असते इथं कशाला आली असते गं? चल पान बना क्या? मोदी तेरा कस्टमर आ गया। साला जब भी आता है तेरे पास ही जाता है। आशिक वाशिक है क्या? अरे ये ठीक से बना है रे? तुझं सगळं वेळेत असतं. तुमच्यासारख्या मोठमोठ्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या गिरायकांसाठी वेळ पाळलीच पाहिजे ना. गिरायकांचा एवढा विचार, फक्त गिरायकांचा विचार करतेस की त्यांच्या मनाचा पण? तुम्हाला एक चांगलंच सांगते, गोड गोड बोलायला म्हणजे बाई आपली खुश. पण काय ना, राहणंच नाही. मला नाही वाटत गोड बोललं की बाई खुश होते तर नाही. म्हणजे तुझ्याकडे बघून तरी आजवर तसं वाटलं नाही का मला? गझल छान आहे, मला फार आवडते. आपण आणखी तासभर थांबूया का? बरं बरं, अर्धा तास कर. नाही गाणी आले असेल. अरे ठरवलीस, मी तुझ्याशी बोलतो. उद्या जास्त वेळ बसले. छत्री विसरलीच वाटत. नाही म्हणजे माझ्याकडे असते तर तिथे असते. आणि मला वाटतं की पाऊस 5-10 मिनिटात थांबेल. थांबेल थांब ना. मला नेमकं कळत नाही ग की नेमकी खरी कोण आहेस. काय म्हणजे जेव्हा मी इथे येतो तेव्हाची तू, की आता निघतानाची अशी? खरं तर 27 वेळा हा प्रश्न विचारून झालाय. मी ना जेव्हा जेव्हा तुझ्याकडे पाहतो ना तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की ना तू सगळ्यांपेक्षा ना खूप वेगळी आहेस ग. इथे असून सुद्धा इथे नसल्यासारखं. कोण आहेस ग? काही गोष्टींना सांगितलेलंच पाहिजे. 28व्या वेळा सुद्धा हेच होतं. पण सांगितलंस तर कदाचित तुझं मन हलकं होईल. सांग. मला वाटतं आपलं काम झालंय ना, तुम्ही निघालात तरी चालेल. मला ना बऱ्याच दिवसापासून तुला विचारायचं होतं. खूप वेळा प्रयत्न केला पण हिंमतच नाही झाली ग कधी. विचारा ना. जिभेचा आणि शरीराचा ताबा सुटावा ना, म्हणूनच या धंद्याचा शोध लागला असावा. विचारा. नाही नको. हो विचारा ना. नाही म्हणजे जसं मी इथे येतो, मी येतो तसं. बरेच लोक येतात इथं. नाही नाही, मला तसं नव्हतं मला म्हणायचं. कळलंय तुमचा प्रश्न. खरंच ओ ब्रिजवर उभं राहिल्यावर कोण बसणार आहे आणि कोण त्याच्या कामाला जाणार ना, हे मला ओळखता येतं. बाईची नजर आहे माझी, पुरुषाला बरोबर पकडते बघा. तुम्हा पुरुषांचा ना हाच लेट प्रॉब्लेम आहे. कोणता? कपडे काढताना तुम्हाला लाजायला होत नाही, पण बोला म्हटलं ना जी लय चढ होते तुमची. जाऊ दे राहू दे. मला तुमचा प्रश्न काढ. नाही पण तू हे काम स्वतःच्या मर्जीने करतेस की नाईलाज असतो? माणसाला मिळणारं तुमचं हेच असेल ना, तर आमच्यासारख्या बाया आम्ही शिकली माहिती नाही.
कितीही भूक देत असली ना तरी तिचा चटका लागतोच साहेब. मी तुला किती वेळा सांगितलं की मला साहेब म्हणू नकोस म्हणून. अहो माझं कामच आहे ते. आणि पैसे देणाऱ्याला काय म्हणतात? साहेब म्हणतात की नाही? अगं पण मी तुझा माझा हक्क कधीच गाजवला नाही. इनफॅक्ट तुझी इच्छा असेल तरच आपण. हो. बऱ्याचदा कुणी काही न करता सुद्धा पैसे ठेवलेच. आणि तू ते घेतले सुद्धा नाहीस. मी माझ्या कामाचेच पैसे देते. हे मी तुला इतर पुरुषांसारखं वाटलो काय का? काहीच वाटत नाही माझ्याबद्दल. हे बघ, मला मान्य आहे मी जेव्हा सुरुवातीला इथे आलो ना तेव्हा माझी खूप शारीरिक होती, पण आता ती त्या पलीकडची झाली. मला तर तुझ्याबरोबर वेळ घालवायला खूप आवडतो आणि मी माझ्याबद्दल तुला सगळं काही सांगितलं, पण तू अजून तुझ्याबद्दल मला काहीच सांगितलं नाही का? आपली गोष्ट या बेडवर सुरू होते आणि इथंच संपते. हे बघ, हे तुझ्यासाठी असेल ग, माझ्यासाठी तसं नाहीये. मला सांग, तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आहे? तुमचं म्हणजे असं झालंय ना, का नाही ते ऐकायला येत नाही. थांबते. मी आपली निघतेच बघा कशी. मला लय उशीर होतोय. काम छत्री घेऊन जा. Lights. हे काय करताय? काय नाही, साडेच्या घड्या घालतोय तुझं. आणि तू मला कोणी करायला सांगितले? आणि हे काय बंद करताय? करते. हं? थांबा जरा. अगं काय नाही ग, माझी कापडाला बोटाला लागलं. आपण जरा बघून काम करायचं ना. मग मला का नाही लावलो? शोधलं जातं पण नाही सापडलं. असं कसं नाही सापडतं? मी ठेवलो तिथं. हा, एक. द्या बरं इकडं. लागलं. वास चांगला आहे. नवीन अंतर घेतलंस. नाही, कंपनी तिला बाई जबरदस्तीने लावलं बघा. टिकली कुठे तुझी? ट्रेनमध्ये लय गर्दी होती ना, पडली असेल. अगं झालं मलम लाव. पाय धड टाकत होते तोपर्यंत स्वतःलाच बघण्यात मुंग होतो मी की बायको माझ्यासाठी काय करते हे लक्षच नाही गेलं माझं. मीच कमी पडलो का आज? आणि आता माझा नाश झालाय तुझ्यावरती. कधी वाटतं पडलो तेव्हाच मेलो असतो तर बरं झालं असतं का? असं काय सारखं बोलतंय, पडलो असतो आणि गेलो असतो म्हणून. बायकोनी नवऱ्यावर राहून चढवायचा असतो की एवढ्या वर्षात आज कळतंय तुला? हा, पाणी कुणी गरम केलं बरं? आता मला किती वाटलं तरी शक्य आहे का ते? माझं नाही ठेवलं. आणि आली नाही वाटत. नाही. आता तुम्ही असली कामं करत जाऊ नका, पहिले सांगतो. काय या कामाला तू काम म्हणतेस? जोकच करतेस ना तू? आता काय बरं मी जोक केला? आणि आता मी हे काम केलं म्हणजे जोक नाही का? म्हणजे तुम्ही ऐकणार नाही. नाही. अहो पण काय हो? अगं हो, तू एक काम कर, गरम पाणी ठेवलंय, आंघोळ कर, बरं वाटेल तुला, एकदम स्वच्छ वाटेल. आता काही केलं ना तरी स्वच्छ वाटणारच. अगं आशे, आलीस का? ते पाणी गरम करून दिलं ते घेतलं का? होय, आता घेतलं ना. पण तुम्ही कशाला बरं गरम करायचं? आई 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 थांब गं. काय ग? काय पाणी अंगावर पाहिजे की काय? आंघोळ करायचंय ना. ते जाऊ दे. मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मी ना कॉलेजच्या परीक्षेत पास झाली. अगं काय पाहिजे ती? आशे, त्या संस्थेचं काम करता करता आपली पोरगी पास पण झाली. आणि तू तिला वर्ग लावत असती बरं. कॉंग्रॅच्युलेशन राणी. दादा अरे हो, मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. जिलबी आणली? अगं नाही ग, पेढे आणले. अर्धाच ते. का ग आजी?
या आता पेढे. काय? अशी आधी देवाजवळ आई, मी आंघोळ करते देवाचं म्हणजे. ते आईचं कामाला लागल्यापासून काय चाललंय काय माहिती. घरी आल्यावर पण आंघोळ करायची. घे काची. पण तुला तर नको आहे ना. अगं आता तरी दे की. घे घे. अगं राहू दे की. अगं काय मला भात आणला, काय लावू आई, तुझी? पेढा दे आजीला. आता कसं अगं आशी ते उद्या सोनीला सवाशीचा कार्यक्रम आहे. तिनं बोलावलं. तू ये जा. मला बी बोलावलं. गाडी म्हणायला उद्या मी गरम पाण्याची गुळण्याच करते बघ. आत्या, मला नाही जमणार जायला. तिला म्हणावं तुम्ही दुसऱ्या बाईला बोलवा. काय झालं? काय होतंय? ये की जाऊ. अहो, मला नाही जमणार ना. लई काम आहे बघा. मी त्यात काय करायचं एवढं? हळदी कुकाची दोन बोटं लाव. सवाशीचं वाण घेऊन ये घरला. मला नाही जमणार ना. अगं, असं काय करायला लागली बावळ्या म्हणजे? हा? सवाशीचं मान झालं कोणती बाई नाही म्हणत? आणि तुझ्यासाठी बाई जिनं नवऱ्याचं एवढं सगळं केलंय तिच्याशिवाय नवा दुसरं कशाला खायचा? हा? काय? मी सांगते सुमीला तू येतीस म्हणून. अहो, तुम्हाला किती वेळा सांगितलं नाही म्हणून. ऐकायला येते का तुम्हाला? आई काय झालं एवढं चिडायला. नाही राहून दे. तिचं मन नसेल तर कशाला उगाच? तुला बरं वाटलं म्हणून बरं. ते किशाचं असं झाल्यापासून तू तुला कार्यात गेली. तुझ्या जीवाला बरं वाटलं म्हणून म्हणले. आता राहून दे. जा तू आवर जा. Blackout. Lights. राजा, मांडा. मैंने तेरे को पहले ही बोला था इधर आने के बाद शर्म वर्म सब छोड़ देने का पर तेरी नहीं गई. अगो, काय करणार? मग माझ्या ओळखीचा होता ना, त्याला वस्तीत बघितलं आणि हा बघितलीस की. डरने का क्या. हर मर्द कभी ना कभी इधर आता ही चे. वो सब छोड़. घर पे सब ठीक ना. हा ग, ठीक आहे. तेरा तो बहुत झंझट रे. अरे. लेकिन ये सब तू घर वालों के लिए तो कर रही है ना. और एक बात बोलूं, अपने धंधे में पैसा बहुत है पर साला इज्जत कुछ भी नहीं. अगं, पण जगायला पैसाच लागतो ना. मग मी शिकली असते तर मला नोकरी कुठेतरी मिळालीच असती. मंदा, मला आता कळून चुकलंय ग. पैसा नसेल ना तर फक्त हातच पसरावे लागतात. शिक्षण नसेल ना पाय पसरावे लागतात. छोड़. पण मी आता ठरवलंय माझ्या राणीला असं शिकवणार ना, मोठी डॉक्टरीच करते बघ. काय फटाफट इंग्लिश बोलते ग बाई. देख अभी भी तू घर पे ही है. तेरा तो ठीक है रे. मेरे को तो मेरा चाचा ही इधर छोड़ के चला गया. काय? वो तो नसीब अच्छा कि कमली देखी मेरे को और इधर लेके आई. तभी से यही मेरा घर है. ए, तू किधर मिली रे कमली को. मेडिकलला. अरे हाँ याद आया. कमली बताई मेरे को तू मरद के वास्ते कुछ दवा लाने गई थी हा ग. और कोई तो तुझे छेड़ दिया और कमली को देख के भाग ही गया. ए फिर क्या हुआ रे. काय होणार? कमली मला बोलली क्या? बाई, आता भेटलीस पुन्हा भेटू नकोस. फिर काय भेटलो ना बरं ट्रेन मध्ये. मला काम हवं होतं. कमली म्हणाली आम्ही फ्लाईंग बाय आहोत. फिरतीवर असतं आमचं काम. तुला झेपायचं नाही. मी कुठं कुठं बरं नाही काम शोधलं. काम काय नाही काम. मुलीचं शिक्षण, म्हातारी सासूबाई, अपंग नवरा, घराचं भाडं सगळं फार वाढतच गेलं ग. अगं खाण्यापिण्याचे पण वांदे व्हायला लागले. कमली भेटली. माझी खरंच लई मोठी होती ग.
काम केलं. जाने दे रे, नसीब नसीब का बात. तेरे नसीब में था तो तू आ गई इधर. ते म्हणता तेरा कस्टमर आहे. हाँ आती है. चल मेरा कस्टमर आया. मंदा ये कस्टमर महीने में एक बार आता है पर पूरे महीने भर का कमाई लुटा के जाता है. माझं त्याला आदेश पाडले जाते. क्यों? नाही पण हे आज ठरवलंय की काय जिंबी घेऊन जायचं. हाँ, खा तू जलेबी खा, मैं पान खाती है. मी पण निघते तू पण निघते. एक्सक्यूज मी, मी हेल्थकेअर एनजीओ कडून तुमच्या सुरक्षेबाबत काही माहिती देण्यासाठी आली आहे. अरे म्हातारे बस की का जागी येईल तितक्या अरे तुला काय लहान लेकरू वाटले बाई? आणेन तुझ्यासाठी काहीतरी आणेन. गोडाचं खायला नाही म्हणून म्हणजे जीव जायला माझा. आधीचा घरी आल्यापासून काय चाललंय काय माहिती. न जेवली न बोलली, नुसतं कानात वाणी घालून बसली. अगं ए राणे, ऐकायला येत नाही बाई. हा अगं बाई टाइम पाहिला का? या अशी आली नाही का अजून? किती उशीर झालाय बघ. अशी अगं 100 वर्ष आयुष्य आहे बघ तिला. ये मी आताच सांगितलं म्हणलं. अशी आली नाही अजून, अशी आली नाही अजून. आत्या जिलबी आणली तुमच्यासाठी. अगदी म्हणून दे. पण तुला का गं उशीर? कालचं बघा ना. काल हा काय झालं गं काल? मला तर काही काय यादच राहत नाही बघ. तू एवढी दमून थकून येते आणि मी येडी तुला तिकडे चल करते. मग मी पण नाही गेली. तुम्ही तरी जायचं होतं ना. अगं मला जायची काय गरज? खरी सवाशी तर माझ्याच घरात आहे. ए राणे, अशी काय बघतेस तिच्याकडे? अगं पाणी तरी विचार आईला. आई, शी, या बाईला आई म्हणताना पण लाज वाटते मला. राणी काय डोकं पिका फिरला की काय तुझं? अगं ज्या ठिकाणी तिला पाहिलंय ना त्या ठिकाणी तुला पहिलं बघितलंच नसेल तर तोंड सुद्धा पाहिलं नसतंस. मला तर बोलता नाही लाज वाटते. म्हणजे आत्या काय नाही. मला तिला माझ्या कामाच्या जागी बघितलं ना म्हणून जर तिची चिडचिड होते हो. एवढं शांतपणे कसं बोलू शकतेस का तू? 7 पर्यंत करत आले ना तसंच. तुला बोलता नाही लाज वाटत? लाजले असते ना तर उपाशी पोटी गेलो असतो आपण. म्हणून लाजच विकून टाकलीस. आणि आपण या विषयात नंतर बोलू ना. घरात हा विषय नको. तर भूक लागली ना मी लगेच जेवण. नकोय मला तुझं आजचं काही. तुझं आजचं पाणी पण नकोय. राणी तोंडावर का आभार पडलं का एवढं बोलायला लागली? राणी मला कविते आहे तुझी अवस्था. पण तू नको ना स्वतःला त्रास करून घेऊस. वाटत होतं की मी जे करते ना ते माझ्या घरी करू. पण बाहेर वावरताना आपली सावली आपल्याबरोबर असली तरी दिसत नाही ना. मरेपर्यंत साथ द्या. माझा संसार सावरण्यासाठी मला जगापुढे उघडं व्हावं लागलं गं. आता माझं तेच काम आहे. तुझं करतेस त्याला का म्हणतेस? अगं उपाशी पोटी असतो ना तेव्हा अन्न शोधतो, अर्थ नाही शोधत. आणि मग ते कमवण्यासाठी काय करावं लागतं याचा काय फरक पडतो गं? अगं तुमच्या दोघींचं काय चाललंय मला काय बी कळलं ना. कसलं काम? कुठलं काम? अशी काय म्हणते पोरगी? धंदा करते ही बाई. वेश्या आहे. कळलं? कळलं किती खाण्याचं काम करते ही बाई? तिला ना विसर पडलाय की कोणाची तरी बायको, कोणाची तरी सून आणि कोणाची तरी आई आहे. मला कसला विसरले पण
प्रश्न सुटण्यासाठी जीव देणं हा शेवटचा पर्याय कसा का असू शकतो ना? नाही सुटत ना प्रश्न. ठीक आहे, मग मी पण जाते लाल भडक रंगाचा मेकअप करते आणि राहते ऐका सोसायटी मध्ये उभी. राणी! मला का तो माफ करशील तू? जिला 9 महिन्यांनी पोटात पाळले. माझ्या आईची चूक का माफ करावी? आणि मी करते ना, मला आनंद होत नाही का? माझं घर, माझी नाती, त्या सगळ्यांसाठी हे सगळं करायचं हे मी तेव्हाच ठरवलं होतं. मग ते चूक आहे की बरोबर आहे ना, याची कल्पना नाही. कल्पना नाही याची. गरजेला जर बुद्धीचं पटलं असतं ना, जगात कोणताच माणूस बसला नसता. गरजेला फक्त भोग करतात आणि भोग मरेपर्यंत संपत नाही ग. आई संपत. तुम्ही याला त्याग म्हणा अशी माझी इच्छा नाही का? बाळाला दूध पाजताना आपल्या उघड्या छातीकडे कोण बघताय ना, याची आई पर्वा करत नाही. माझ्यातल्या आईनं आणि बाईनं तेच केलं. तेच केलं. आत्या, आता राहून असं काहीतरी बोला ना. मला 2-3 मुस्काट मारा. बोला ना आत्या, काहीतरी बोला ना आत्या. नका ना असं शांत राहू. अहो, काहीतरी बोला. बोला ना. मला माफ करा, माफ करा हो, मला माफ करा. अशा आवडता खूप रात्र झाले, जेवायला वाट. म्हातारे शिल्पी करत झाले सर, खाऊन घे. बॅकआउट. लाईट्स. अगं राणी, तू चाललाय बघ. लक्ष कुठे तुझं? काल एवढं सगळं घडलं आणि तुम्ही काहीच बोलला नाही तिला. तुमच्याशीच बोलते. काय बोलणार तू? या सगळ्याला मीच जबाबदार आहे. माझ्यामुळे तिची ही अवस्था झाली. तुझी आई काय करते हे पूर्णपणे कळलं नसलं ना तरी पुसटशी कल्पना होती का मला? काय? हो, कळलं होतं. अगं, नवऱ्याच्या चुका कायम पोटात घेऊन संसारावर येणारी सगळी संकट थोपवणारी बायको जेव्हा त्याच नवऱ्यापासून नजर सोडते ना, तेव्हा तिच्याही आयुष्यात कुठलं तरी संकट भोगावत आहे. तुला नक्कीच कळतं नवऱ्या. मग का नाही सांगितलं तुम्ही तिला? नशिबाने फसवले, पण नाकाला फासवा लटकणं बरं झालं असतं का? आणि ऐकून होतं का? तुझ्यासाठी 4 बुक नाही जमले वाचायला. पण एक मात्र नक्की कळलं, सगळ्या संसाराचा लोड एकटीवर घेणाऱ्या डीपीची किंमत जेव्हा स्वतःला करंट झटका लागत नाही ना, तो कधी नाही करत कोणी. मला मान्य आहे, ज्या वयात तू आहेस ना त्या वयात इथलं समजतं पचवणं फार कठीण झालं आहे. पण इथं शांतपणे विचार करून बघ, तुझं नक्कीच कळेल.
शांततेचं लय त्रास होतोय बघा. तुम्ही नका ना शांत राहू. आत्या आता नका ना शांत राहू. बोलायला काहीतरी, आता बोलायला काहीतरी. तुम्हाला राग आला असेल ना माझा, आला ना माझा राग आला. लई राग आला होता. असं वाटलं होतं तो मुस्कुरात ठेवून द्या तुझ्या. बघा आपल्या खानदानात एवढी मोठी चूक कोणत्या बाईने केली नसत. आपल्या घराण्याच्या मुली दुसऱ्या पुरुषाकडे नजरबार करून मी बघत नाही. आणि त्यात माझ्या आशेनं बाईचं शरीर तिच्यासाठी सर्वस्व असतंय. लई विचार केला तेव्हा मला कळलं केली माझ्या आशेने लय मोठी चूक केली. पण ती चूक तर आमच्यासाठीच केली ना. अगं बाईचं बाईशी पटत नाही म्हणतात ते खरं आहे. पण बाईला बाईच्या मनातलं सगळ्यात जास्त कळतंय. बाईच्या पडलेल्या वाकड्या पावलात स्वार्थ असू शकतो पण आईच्या नाही. अशी परिणामाचा विचार करता करता ना मी परिणामाचा विचारच नाही केला. घर सोडलं सोडलं ना कोणती नवऱ्याला सोडून गेली. लहान मुलगी म्हातारी सासूबाई. ते तुम्हाला बोललेले मला नाही सहन होणार. त्याची व्याख्या मला मिळून दे. पण तुम्हाला नको बोलले मला नाही सहन होणार. मला नाही सहन होणार. बाळाला जन्म दिल्यावर ना आईला लागण झाली तर बाळाला आईपासून दूर ठेवतो. नाही नाही ठेवायलाच पाहिजे. अंतर ठेवायलाच पाहिजे. अंतर ठेवायला पाहिजे. काय म्हणतात ते? अंतर ठेवायलाच पाहिजे. अंतर ठेवायला आई! अगं माझा ना फक्त श्वास सुरू
लाईट्स. हा ताई, आशा बोलते मी. वय वय, राणीने मला सगळं सांगितलं एनजीओ बद्दल. हे ना ताई, मला माहितीये ना एनजीओ कुणासाठी काम करतं ते. हा, अहो त्या आपल्यातल्याच बाया आहेत ना. काम करायला आवडत त्यांच्यासाठी.